हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सुपरफास्ट होममेकर मराठी या चॅनलमध्ये. तर आपण आज बघणार आहोत पोळ्या किंवा चपाती करायचं पीठ कसं मळायचं ते एकदम सोप्या पद्धतीने. तर सगळ्याच गृहिणींना चपाती करायचं म्हटलं तर काही टेन्शन येत असेल ते म्हणजे कणिक करायचं. तर कणिक करताना आपले हात पण खूप भरतात आणि ते पीठ असतं ते त्या भांड्याला एवढं चिपकून बसतं तर भांडे धुताना ते पीठ काढण्यासाठी बराच वेळ जातो. तर तेच मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. तर इथं बघू शकता तुम्ही, मी आता कणिक करते त्यात किती हात भरलेले आहेत आणि ते भांडं आहे ते पण त्याला किती पीठ लागलेलं आहे. तर कणिक करताना नेहमी आपल्याला पसरट भांडं न वापरता असं खोल भांडं वापरायचं आहे, कारण याच्यात कणिक खूप लवकर मळून तयार होते. तर सगळ्यात आधी आपल्याला तेल घ्यायचं आहे. तर त्या भांड्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे चारही कोपऱ्यांना आणि आपण ज्या हाताने कणिक करणार आहोत त्या हाताला पण तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ आहे ते हाताला चिपकणार नाही. तर मी इथं त्या भांड्याला पण तेल लावून घेतलेलं आहे आणि हातालाही तेल लावून घेतलेलं आहे. आता यात पीठ घालून घेते आणि जसं पाणी लागेल तसं यात आपण पाणी घालून कणिक तयार करायची आहे. तर अगदी 3 ते 4 मिनटामध्ये कणिक मळून तयार होते. तुम्ही पण एकदा असं ट्राय करून बघा. तर याच्याने कणिक पण लवकर होते आणि भांड्याला आणि हाताला जास्त कणिक चिपकत नाही. तरी तर बघू शकता कणिक अगदी 3 ते 4 मिनटात तयार होऊन झालेली आहे. कणिक झाल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनटापर्यंत त्याला झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर एकदम मऊ अशी कणिक तयार होऊन जाते. किती लवकर कणिक तयार झालेली आहे इथं बघू शकता तुम्ही. आणि ज्या मुली नवीन स्वयंपाक करत असतील किंवा नवीन स्वयंपाक करायला लागल्या असतील तर त्यांच्यासाठी ही टिप्स खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर अशा तुमच्या मैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर इथं बघू शकता तुम्ही माझ्या हाताला आणि भांड्याला थोडी पण कणिक लागलेली नाही आहे. जर तुम्हाला व्हिडिओ थोडा पण युजफुल वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.